नमस्कार मित्रांनो, मी चेतन अंभोरे पाटील आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना मी आपल्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये वेळोवेळी अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन जे आहे तर ते केलेलं आहे आणि त्याच्यामधून तुमचे डाऊट जे आहेत, प्रॉब्लेम जे आहेत तर ते सॉल्व्ह होत आहे. त्यासाठीच तुम्ही मला वेळोवेळी चांगल्या प्रकारे व्ह्यूज देताय, त्यानंतर लाईकसुद्धा करताय व्हिडिओजला आणि प्रतिसादसुद्धा खूप छान देताय. त्यासाठी मनापासून धन्यवाद, तुमचे आभार. चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओकडे येऊया. मेन म्हणजे तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये येण्याचं कारण म्हणजे की माझा काही एक्सपिरियन्स आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करतो किंवा नेमकं तुम्हाला चांगलं कॉलेज का महत्त्वाचं असतं ओके या डिग्रीमध्ये किंवा कुठल्याही जर क्षेत्रात तुम्ही गेलात तर ओके. तर मित्रांनो, माझ्यासोबत ज्यावेळेस मी या ॲग्रिकल्चरची ॲडमिशन प्रोसेस कवर करायचो तर तेव्हापासून तर आत्ता माझी डिग्री झाल्यानंतर सुद्धा मला वेगवेगळे विद्यार्थी जे आहेत तर त्यांच्या कॉलेजेसचे अनुभव सांगतात ओके. मग काही कॉलेजेसवाल्या विद्यार्थ्यांना अगदी फीससाठी त्यांचं कॉलेज जे तर ते सोडावं लागलं. कॉलेजवाल्यांनी खूप परेशान केलं म्हणून. काही विद्यार्थी जे आहेत तर ते ए ग्रेडचं कॉलेज सांगूनसुद्धा त्या ठिकाणी त्यांचे प्रॅक्टिकल्स जे आहेत तर ते व्यवस्थित होत नव्हते. काही विद्यार्थ्यांना असे अनुभव आले की त्या कॉलेजला काही गोष्टी ज्या आहेत तर त्या अवेलेबल नव्हत्या. पण ऐन वेळेस ज्यावेळेस त्या कॉलेजचा ग्रेड वगैरे तपासायला कमिटी यायची, त्यावेळेस सगळे इन्स्ट्रुमेंट जे तर त्या त्या कॉलेजला आले. मग असं मी पर्टिक्युलर कॉलेजचं नाव नाही घेते, पण तुम्हाला सांगतोय, काही गव्हर्नमेंट कॉलेजचे सुद्धा प्रॉपर त्यांना प्रॅक्टिकल वगैरे जे आहेत तर ते त्या विद्यार्थ्यांना मिळत नव्हते. मग या सगळ्या गोष्टी होत असताना मग त्या विद्यार्थ्यांनी सांगितले, त्यांचे एक्सपिरियन्स मी ऐकले आणि त्याच्यावरूनच जे प्रेफरन्सची लिस्ट जी आहे तर ती मी तयार केली. पण ती तयार तुम्ही पण करू शकता, है ना. म्हणजे मी माझे लिस्टचा सेल करायचा किंवा असं म्हणून मी तुम्हाला असं बोलत नाही आहे. लिस्ट तयार करण्यासाठी काय करावं लागतं तुम्हाला, फक्त यम कोटा यू कोटाचा विचार करावा लागतो की तुम्ही ज्या युनिव्हर्सिटीत असाल तिथे 70% तुम्हाला प्रेफरन्स असतो. तर तो विचार करून तुम्हाला 70% प्रेफरन्सच्यानुसार तुमच्या युनिव्हर्सिटीतलं टॉपचं कॉलेज जे आहे तर ते कसं त्या गव्हर्नमेंटमध्ये ॲडजस्ट झालं पाहिजे कट ऑफ वाईज, तेवढं करावं लागतं. त्याच्यानंतर अदर युनिव्हर्सिटीजचे कॉलेज जे आहेत तर ते सुद्धा त्याच्यामध्ये ॲड करावं लागतात. सुरुवातीला गव्हर्नमेंट, नंतर प्रायव्हेट कॉलेजेस जे आहेत तर ते टाकावं लागते. मग प्रायव्हेटमध्ये तुम्हाला ए ग्रेड, बी ग्रेड, सी ग्रेड टाकावं लागते. त्याच्यामध्ये पण मित्रांनो तुम्हाला त्या प्रत्येक कॉलेजचा कट ऑफ बघावा लागतो आणि त्यानुसार त्यांना ॲडजस्ट करावं लागतं. सोपं आहे, है ना. त्याच्यानंतर यम कोटा यू कोटाचा कट ऑफ जो आहे तर तो बघून झाल्या, सगळ्या सगळ्या गोष्टी जर चेक झाल्या तर तुमच्या मार्क्सला सुटेबल लास्ट इयरला कितीपर्यंत कट ऑफ जो आहे तर तो लागला, हे सुद्धा एक विचारात घेऊन तेवढे कॉलेजेस जे तर ते तुम्हाला टाकावं लागतात. मग त्यासाठी तुम्हाला एक स्पेशल लिस्ट बनावं लागते. सोपं, एवढं जास्त अवघड नाही आहे ओके. तुम्ही एकदा करायला घ्या, मग तुम्हाला कळेल किती सोपं आहे. मित्रांनो, हे तेवढं पण सोपं नाही जेवढा आपण विचार करतो. कारण काय की काही कॉलेजेसचा कट ऑफ हाय जातोय, काही कॉलेजेसचा लो जातोय. मग अशा वेळेस तुमच्याकडून कट ऑफ किंवा कॉलेज टाकताना असं नाही झालं पाहिजे की एखाद्या कॉलेजचा कट ऑफ जो आहे तर तो खूप लो आहे, ते कॉलेज वरती पडलं, हाय कट ऑफवालं कॉलेज खाली पडलं, त्या दोन कॉलेजमध्ये तुम्हाला समजलं नाही किंवा असं सिच्युएशन आली, तर अशा वेळेस काय होतं, ज्या ठिकाणी तुम्हाला बेटर कॉलेज भेटत असतं ओके किंवा बेटर फॅसिलिटीज ज्या आहेत तर त्या तुम्हाला तुमच्या मार्क्सवर भेटत असतात, त्या भेटत नाही. कळलं का. आणि गव्हर्नमेंट कॉलेजचं कसं असतं की तुम्हाला तिथं फील्ड वगैरे अवेलेबल असती, त्यानंतर टीचर स्टाफ PhD होल्डर असतात किंवा सगळे जे इन्व्हायरमेंट असतं, हुशार मुलं आलेले असतात. मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ते त्या त्या ठिकाणी होतं. मग तुम्हाला मी जसं सांगितलं की बा सुरुवातीला गव्हर्नमेंट, त्यानंतर ए ग्रेड, त्यानंतर बी ग्रेड, सी ग्रेड, डी ग्रेड ओके. अशा प्रकारे तुम्ही कॉलेजेस टाकू शकता ओके. फक्त तुम्हाला काय करणं आहे आता की तुम्हाला ते कॉलेजेस जे आहे की त्या लिस्टमधून चूज करायचे ओके. लिस्टमधून चूज करत असताना एवढे झंझट करत बसण्यापेक्षा तुम्ही सरळ सरळ, जर तुम्हाला वाटत असेल की थोडा पैसा जो आहे आपण कॉलेजला आता एवढा भरणार आहे, जवळपास एक केकेवागची फी बघितली तर 1,22,000 आहे. बारामतीची फी बघितली तर 1,06,000 आहे ओके ओपनची. त्यानंतर काही कॉलेजेस आहेत त्यांची 77,000, 78,000, 90,000 काहीची. आणि तुम्ही फक्त 400 रुपयात हे कॉलेजेस जे आहे तर ते नेमकं त्यांचा प्रेफरन्स कसा असायला हवा तर ते तुम्ही आपल्या ॲपवरून विकत घेऊ शकता. अदरवाईज ज्यांना नाही घ्यायचा, ज्यांना इथे इन्व्हेस्ट नाही करायची, त्यांनी काही प्रॉब्लेम नाही, त्यांना सांगतो मी की सुरुवातीला तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेज टाका. गव्हर्नमेंटमध्ये पण हाय कट ऑफवाले कॉलेजेस जे तर सुरुवातीला आले पाहिजे. त्याच्यानंतर जे आहे लो कट ऑफवाले कॉलेजेस आले पाहिजे. त्याच्यानंतर नवीन गव्हर्नमेंट टाका. त्याच्यानंतर ए ग्रेड, बी ग्रेड, प्रायव्हेट, सी ग्रेड अशा प्रकारे कॉलेजेस टाका. त्याच्यामध्ये यम कोटा यू कोटा वाईज त्याला ॲडजस्ट करा. त्या कॉलेजेसच्या त्या फॅसिलिटीज आहेत किंवा विद्यार्थ्यांना विचारून त्या कॉलेजेसच्या
कशा प्रकारे हे कॉलेजेस जे आहे आपण टाकू शकतो, किंवा कोणतं कॉलेज जे आहे तर ते वरती पाहिजे, कोणतं कॉलेज ए ग्रेडचं आहे पण तेवढ्या फॅसिलिटीज देत नाही ते टाका, कोणतं बी ग्रेडचं कॉलेज आहे पण त्याला कट ऑफ जो आहे तर तो थोडा जास्त जातो, ओके, त्याच्यामुळे ते मध्ये कुठं टाकायचं ते ॲडजस्टमेंट करा. तर ह्या सगळ्या गोष्टी करून तुम्ही एक तुमची स्वतःची लिस्टसुद्धा तयार करू शकता. एवढं पण काही अवघड नाही आहे. सो तुम्ही ती करा. ज्यांना विकत घ्यायची आहे त्यांनी सरळ सरळ प्रेफरन्ससाठी ही स्टेप जी आहे तर ते फॉलो करा. अगोदर आमची बॅच होती 999, ती सगळी फुल झालेली होती. 699 जी आहे तर ती सुद्धा बऱ्यापैकी आता संपत आली. आम्ही इच्छा नाही आहे की मला त्यात नवीन मुलं जे आहेत तर ते ॲड करावं. बट 699 वाले जे फीचर्स आहेत बऱ्यापैकी त्यांचे रेकॉर्डेड लेक्चर जे आहेत त्या विद्यार्थ्यांवर घेतलेले ते आपण जे 399मध्ये जे आहे तर ते आपल्या ॲपवर प्रोव्हाइड करतो, ओके. त्याच्यामुळं त्या विद्यार्थ्यांना तुमच्या याच्यात एवढाच फरक आहे, ते व्हॉट्सअपला ॲड आहेत, तुम्ही ॲपला आहे, ओके. एवढाच फरक आहे, जास्त काही फरक नाही आहे. बाकी जे कॉलेजेसचे आहेत त्यांना समजून घ्या, पर्सनली थोडंसं फार गायडन्स शिल्लक भेटतं. आता त्यांनी दिले शिल्लक पैसे, थोडंफार त्यांच्यासाठी काही करावं लागेल ना. सो तसं आहे. मग त्यासाठी तुम्हाला आता काय करायचं आहे की आपलं प्ले स्टोअरवरून या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे त्या प्रकारे ॲप डाउनलोड करा. ॲप डाउनलोड केल्यानंतर त्याला इन्स्टॉल करा. इन्स्टॉल केल्यानंतर रजिस्ट्रेशन त्याच्यामध्ये करा, ओके. रजिस्ट्रेशन केलं तुम्ही, तुमचा ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर वगैरे टाकला, नाव वगैरे टाकलं, रजिस्ट्रेशन केलं तर तुमची आता होम युनिव्हर्सिटी जी असेल, जी तुमच्या याच्यामध्ये आलेली आहे प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये, तुम्ही जसं की पश्चिम महाराष्ट्रातले असाल तर तुमची होम युनिव्हर्सिटी जी आहे तर ते मुख्यतः राहुरी असते. मराठवाड्यातले असाल तर तुमची परभणी असते, VNMKV परभणी. त्यानंतर कोकणातले असाल तर तुमची BSKKV दापोली असते. त्याच्यानंतर जर तुम्ही विदर्भातले असाल तर PDKV अकोला असते. तुम्हाला ज्या युनिव्हर्सिटीचे प्रेफरन्स पाहिजे त्या युनिव्हर्सिटीला सिलेक्ट करा, पेमेंट करून टाका. त्यानंतर तुम्हाला ते टाकायचे कसं ते सुद्धा सांगेल, किंवा जर तुम्हाला 40 मार्क असेल तर किती कॉलेज तुम्ही टाकले पाहिजे, जर 50 असेल तर किती टाकले पाहिजे, जर 100 असेल तर किती टाकले पाहिजे, 105 असेल तर किती टाकले पाहिजे, हे सुद्धाचे एक लेक्चर आहे घेतलेलं मी विद्यार्थ्यांवर. ते लेक्चर तुम्ही एकदा बघा, तुम्हाला सगळे डाऊट जे आहे तर ते क्लिअर जे आहे तर त्यातून होऊन जाईल. मित्रांनो, आता तुम्हाला 3 राऊंड जे आहे तर ते पुढचे प्रेफरन्सेस टाकायचे आहेत. पहिल्या राऊंडला प्रेफरन्स जे आहेत तर ते 7 तारखेला टाकायचे आणि तिथून पुढची प्रोसेस आहे. आता याच्यात मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की आता यंदा जो कट ऑफ जो आहे तर तो लास्ट इयर जवळपास प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये होते 22,000 विद्यार्थी, पण ग्रीवियन्स पिरियडमध्ये किंवा होल्डवाले मेरिट लिस्टमध्ये कमी होते. यंदा प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये आहे 19,000 विद्यार्थी, पण होल्डवाल्या मेरिट लिस्ट जी आहे तर ती जवळपास 400 पेजेसची आहे. मागच्या वेळेस ती 111 पेजेसची होती. मग विचार करा, होल्डवर खूप सगळे विद्यार्थी, मग ते किती बाद होतात, काय होतात, त्याच्या वाईज जे आहे तर ते तुम्हाला कळेल. पण मी जे अरेंज केलेली लिस्ट मित्रांनो, त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे की तुम्हाला कट ऑफ कमी लागो अगर जास्त लागो, तुम्ही तोट्यात राहणार नाही. किंवा तुम्हाला जर तुम्ही त्या व्यवस्थित गाईडलाईन्स फॉलो केला तर तुम्हाला ऑलवेज तुमच्या पर्सेंटाईलवर जेवढं बेटर कॉलेज भेटेल तेवढं कॉलेज भेटेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही ॲप जे आहे तर ते डाउनलोड करून ह्या इन्स्ट्रक्शन फॉलो करून त्या ठिकाणी जाऊन पेमेंट वगैरे करून तुम्हाला जर ॲग्रिकल्चरच्या त्या पर्टिक्युलर युनिव्हर्सिटी, म्हणजे प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये सगळे कॉलेजेस दिलेले आहे, ओके. असं नाही की कुठल्याच युनिव्हर्सिटीमध्ये कमी कॉलेज आहे की जास्त नाही, फक्त त्या युनिव्हर्सिटीचं यू कोटा वाईज ते ॲडजस्ट केलेलं आहे मित्रांनो, ओके. सो ती गोष्ट जी आहे तर ती तुम्हाला पुढं समजेलच तुम्ही जर याच्यावर गेलात तर. त्यानंतर मित्रांनो, तिथं तुम्हाला बायोटेकचे सुद्धा प्रेफरन्स आहे, फूडटेकचे सुद्धा आहे, त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगचे सुद्धा आहे, म्हणजे ज्या पण ABMचे सुद्धा आहे, ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंटचे. तुम्हाला जे लागले ते प्रेफरन्सेस तुम्ही त्या ठिकाणी विकत घेऊ शकता. आणि फी जी आहे तर ती फक्त 399 आहे. आता एवढे तर ॲटलिस्ट तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता तुमच्या करिअरवर. नसेल करायचं तुमची मर्जी. बाकी टिप्स वगैरे जर ज्या आहेत तर त्या कशा टाकायचे, काय टाकायचे त्या संदर्भात मी तुम्हाला सांगितलेलं आहे. थँक्यू सो मच जॉईन झाल्याबद्दल. आणि पुढं फ्री फ्लोट रिव्ह्यूजचे व्हिडिओसुद्धा त्याच्यावर मी टाकून देईल तुम्हाला, जेणेकरून अजून तुम्हाला डीपमध्ये कळेल. व्हिडिओ यूट्यूबवर सुद्धा टाकण्याचा मी प्रयत्न करेल. ज्यांना नाही बघितले त्यांना ऑलरेडी मागच्या वर्षीचे व्हिडिओसुद्धा आहेत. त्याच्यामुळे काही टेन्शन घेऊ नका, सगळ्यांना गायडन्स होणार, सगळ्यांना बेटर कॉलेज जे तर ते मिळो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.